आज सकाळी मुसळधार पावसानं म्हसवड शहरात अक्षरशः थैमान घातले. व्यापारी पेठांमध्ये शिंगणापूर चौक ते बस स्थानक परिसरापर्यंत पावसाचं पाणी वेगानं शिरले. अनेक दुकानात माल पाण्यात बुडाला, लाखोंचं नुकसान झालं आणि व्यापारी वर्ग हतबल झाला. आयुष्यभराच्या कष्टानं उभारलेली दुकानं एका तासाच्या पावसानं पाण्यात वाहून गेल्यासारखी झाली. व्यापाऱ्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सगळं संपलं अशी आर्त हाक पावसाच्या गोंगाटातही ऐकू येत होती. या गंभीर परिस्थितीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यापाऱ्यांना एकटं सोडलं नाही. भर पावसात रात्री उशिरा ते स्वतः म्हसवडमध्ये दाखल झाले. शहरातील पूरग्रस्त रस्त्यावरून चालत त्यांनी व्यापाऱ्यांच्या दुःखाला हात लावला, त्यांच्या वेदना ऐकल्या. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मंत्री गोरेंनी तात्काळ पंचनामे करा आणि मदत द्या अशा थेट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यासोबतच त्यांनी खरी कारणही स्पष्ट केलंय. गटारांची साफसफाई न होणे आणि गटारांवरचं अतिक्रमण अतिक्रमण हटवा आणि भविष्यात व्यापाऱ्यांना अशी वेळ येऊ देऊ नका असा कठोर इशारा नगरपालिकेला दिलेला आहे. भर पावसात व्यापाऱ्यांचं उद्ध्वस्त स्वप्न पाहून मंत्री जयकुमार गोरे स्वतः भाऊक झाले. त्यांनी व्यापाऱ्यांना धीर देत सांगितलं, तुम्ही एकटे नाहीये, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.